राज्यभरात सध्या पावसानं कहर केलेला आहे। कुठे नुकसान होतंय तर कुठे दिलासा मिळतोय। धरण क्षेत्रात या पावसामुळे दिलासा मिळतोय तर शेतीसाठी नुकसान होतंय। अशा अनेक घडामोडी आहेत, त्या सगळ्यांचा आता सविस्तर आढावा घेऊयात। पावसाची खबरबात घेऊयात। सगळ्यात पहिले नाशिकमध्ये जातोय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलंय। सलग 11व्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायमच आहे। रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे। पायापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आहे। तर नाशिकमध्ये सलग 11व्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। गंगापूर धरणातून 2720 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे सलग 11व्या दिवशी रामकुंड आणि गोदाघाटाच्या सर्व परिसराला गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। समोर जर आपण बघितलं तर जो गोल घुमट आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय, त्या ठिकाणी खरं तर देशभरातून आलेल्या भाविकांकडून दररोज दशक्रिया विधीसह अन्य धार्मिक विधी केले जातात। त्या ठिकाणी अस्थि विसर्जन देखील करण्याला विशेष असं महत्त्व असल्यामुळे देशभरातून हजारो भाविक दररोज या ठिकाणी रामकुंडावर या धार्मिक विधींसाठी येत असतात। मात्र मागच्या 11 दिवसांपासून हा सगळा परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे समोरच्या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर अगदी रस्त्यावर हे सगळे धार्मिक विधी करण्याची वेळ या सगळ्या भाविकांवर आलेली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।